मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वसुबारस व्रतकथा। तर अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीच्या तिच्या पाडसासह पूजा केली जाते। तर आपल्याला पूजेला कुठले साहित्य लागेल? हळद, कुंकू, फुले, अक्षदा, निरांजन, नैवेद्यासाठी उडदाचे वडे वगैरे। घरातील सवाशण महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात। दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात। पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा करावी। त्या दिवशी खीर पाचे पीक तयार केले जाते। खरीपाचे पण पीक तयार केले जाते। त्यांचा गोड घास खायला घालतात। गायीचे महत्त्व आणि वसुबारस का करावे? प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहे। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्याला गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते। ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते, त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजे 5 गव्य, 5 गव्य म्हणजे गाय, पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू, त्यात गायीचे दूध, गायीचे दही, गायीचे तूप, गायीचे शेण आणि गोमूत्र। पंचगव्याने आंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी संवत्स धेनूची पूजा करा। वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात। ज्याच्याकडे घरी गुरे आहेत, पुष्कळ ठिकाणी स्त्रिया उपवास करतात आणि गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात। या दिवशी गहू व मूग खाऊ नये। स्त्रिया बाजरीची भाकर व गवारची शेंगांची भाजी यावर उपास सोडतात। या दिवसापासून पंत्या लावायला सुरुवात होते। याविषयी कथा सांगितली जाते तर ती अशी: एक नगर होते, तेथे एक वृद्ध महिला राहत होती। तिला एक सून होती। घरी गाई गुरे होती, म्हशी होत्या, गव्हाळे मुगाळे नामक वासरी होती। अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली। शेतावर जाताना सुनेला हाक मारली, मुली इकडे। सून म्हणाली, काय? म्हणून म्हणाली तशी वृद्ध म्हणाली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली। सून गोठ्यात गेली। गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती, त्यांना ठार मारली, चिरली, शिजवून ठेवली। सासूची वाट पाहत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली। सुनेने पान वाढले। सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले। तिने हे काय म्हणून विचारले, तेव्हा सुनेने सर्व हकीकत सांगितली की सासू घाबरली, न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा देवा, सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर, गायीची वासरे जिवंत कर, असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली। दिवा लावला। देवाने तिचा निश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण पाहिले। नंतर संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या। तशा देवास चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले। मग देवाने गायीची वासरे जिवंत केली। ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली। गायीचे हंबरणे बंद झाले। वृद्ध महिलेला आनंद झाला, सुनेला आनंद झाला। नंतर वृद्धेने गायी गोऱ्यांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, म्हणून त्या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचे वडे खावयास देतात। यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते। घर गोठे स्वच्छ केले असतात। सगळीकडे आनंदी वातावरण असते। शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी केलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसला संध्याकाळी परत येणार असते, तेव्हा तिच्या स्वागतासाठी करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसला उंबरठ्यात ओवाळून घरात यायचे असते। शेती कामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे। गाय तर कुटुंबातील एक सदस्यच असते। असे घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय। आईसारखीच मायाळू, सोशिक, तसेच वासराला गोजारून बोलणारे तिचे हंबरणं ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं। अशा गोमातेच्या पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते। या दिवशी दूध आणि दुग्ध पदार्थ आहारात घ्यायचे नाही। कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करावी व या श्लोक म्हणावा। तर कुठला श्लोक म्हणायचा आहे? वसुबारसच्या यश श्रवण करायचा आहे। शिरोधारण वससंभूते सुरासर नमस्कृते सर्वदेवमय मातृगृहानार्घ्य
नमोस्तुते म्हणजेच क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते आमचा पूजनाचा अर्घ्य घे आणि तुला नमस्कार आहे. तर असा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि मग हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरास ऋषींनी आपल्या तपश्चर्याच्या बळावर केली. गायी अमृताची नाभी, देवाचे पूजन करण्याचे साधन, रुद्राची माता, वसूची माता, आदित्याची बहीण असे ऋग्वेदात सांगितले. आदिती व वेदकाच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते, म्हणून देवांना गोजात म्हटले जाते. गाय प्रत्यक्ष आदिती आहे, म्हणून ती अवघ्य आहे असे आवर्जून सांगितले गेले आहे. गायीची उत्पत्तीची कथा कशी आहे तर ती ऐका. तर प्रजापतीने प्राणसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले. त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्याच्यातून गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवण्यात आले. सुरभीच गोवंशाची आदी माता होय. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्वाचं प्रदान केलेलं आहे. त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला तोच गोलोक होय. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता कृष्णाची पशुराजाविषयीची सदजतता पाहून कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजे गोविंद, गोलोकाचा इंद्र अशी संज्ञा दिली आहे. तसेच गायीच्या पंचोग्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. गायीपासून मिळणारे 5 तत्व म्हणजे गायीचे दही, दूध, तूप, शेण, गोमित्र यांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व आहे. अनेक विकारांवर यांचा उपयोग होतो. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी शेण आणि गोमूत्र अलक्ष्मीचा नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दही, दूध, तूप यांचे प्राशन केले तरी पातकाचा नाश होतो. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञ मंडपवर घर शेणाने सारवले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीच्या दुधात आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसंच या पंचज्ञाचे प्राशन पोटात केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेर अशुभ शक्तीचा नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल त्याला ती परत जात असते. कारण पंचज्ञाचे संरक्षण शरीरावर असेल तरी कोणतीही वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. या उलट या पिढीचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उषेचा किरण आहे. पुराणानुसार पापाचा भार वाढल्यामुळे पृथ्वीवर गायीचे स्वरूप धारण केले आहे. म्हणून भगवान विष्णू जवळ जाऊन राहते हे याचे प्रतीक आहे. पंचोग्य प्राशनम महापातकम नाशनम. तर अशी ही वसुबारसची कथा होती. तर ती मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर ते पण माझं चॅनल आहे, तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल, जय माता दी.